महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि एक संपत नाही तीच दुसरी निवडणूक सुरू. महानगरपालिकांच्या निकालाचा गुलाल अजून उधळला जातोय की लगेच ग्रामीण महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धमाल सुरू झालाय. आजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण बोलणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील या उत्साहाची. राज्य निवडणूक आयोगाने नुकतंच 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि सोलापूर हे त्यात प्रमुख जिल्ह्यांपैकी एक होय. सोलापूर जिल्हा परिषद आणि त्याच्या अंतर्गत पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. मतदान 5 फेब्रुवारी 2026 रोजी होईल आणि मतमोजणी 7 फेब्रुवारीला. पण त्याआधीची धावपळ बघा काय कमालीची आहे. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सोलापूर शहरातील दक्षिण सोलापूर तहसीलदार कार्यालयात सध्या गर्दीचा प्रचंड लोट उसळला आहे. उमेदवार कंबर कसून कामाला लागलेत. नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी धूम सुरू आहे. 16 जानेवारी पासून 21 जानेवारी पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देखील आहे. कार्यालयाबाहेर उमेदवारांच्या रांगा, पक्षांचे नेते, कार्यकर्ते, समर्थक सगळे धावपळ करताना दिसतात. फॉर्म भरताना कागदपत्र तपासतात, घाई गडबडीत एकमेकांना सल्ला देतात. यावेळेस कुणी म्हणतो आरक्षण तपासलं का? ही गर्दी बघून वाटतंय की सोलापूरच्या राजकारणात यंदा खूप मोठी लढत होणार आहे. ही निवडणूक फक्त जागांसाठी नाही, ही ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे. जिल्हा परिषदेत 731 जागा आणि पंचायत समित्यामध्ये 1462 जागांसाठी ही लढत आहे. सोलापूरमध्ये पाणी, रस्ते, शेती, शिक्षण, आरोग्य हे सगळे मुद्दे यंदाच्या निवडणुकीमध्ये चांगलेच तापताना दिसत आहेत. पक्षांची आघाडी, मित्रपक्ष, स्वतंत्र उमेदवार सगळे मैदानात उतरलेत आणि प्रत्येक मतदाराला 2 मते द्यायची आहेत. एक जिल्हा परिषदेसाठी आणि दुसरं पंचायत समितीसाठी. आणि हो, ही धमाल फक्त सोलापूर पुरती मर्यादित नाही. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या सगळ्या जिल्ह्यात हीच रणधुमाळी सुरू आहे. महानगरपालिका निवडणुकीनंतर लगेच ग्रामीण महाराष्ट्राचं मिनी विधानसभा आहे असं म्हणायला हरकत नाही. सोलापूरच्या तहसील कार्यालयातील ही गर्दी बघून वाटतं लोकांमध्ये उत्साह आहे, आशा आहे आणि स्पर्धेची धग आहे. उमेदवार फक्त फॉर्म भरत नाहीत, ते स्वप्न भरताना दिसत आहेत. गावचा विकास, शेतकऱ्यांचं भलं, महिला सशक्तीकरण. NGTV मराठी न्यूज चॅनलची टीम ह्या निवडणुकीच्या धावपळीमध्ये प्रत्येक तासाला अपडेट देत राहील. प्रत्येक घडामोडीची सखोल अशी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तंतोतंत प्रयत्न करेल. सगळं काही तुमच्या फक्त एका क्लिक वरती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. कारण ही लढत फक्त राजकीय नाही, तुमच्या गावची, तुमच्या जिल्ह्याची लढत आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणत्या पक्षाची सत्ता एक हाती येईल ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील, देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील.